तो काम दे आवाज कमी करा रे, आवाज कमी झाले. बौद्धाचार्य जाधव साहेब आणि योगेश कांबळे साहेब आमच्या 18 शाखेचे गटप्रतिनिधी धडाडीचे कार्यकर्ते रमेशजी गंभरे आज आमच्या सुनील गंभरे हे आज आमच्या कुठलाही आमचे 455 शाखेचे काम असेल तर आम्ही त्यांना विचारल्याशिवाय पुढची कामं करत नाही. जरी आमची शाखेची मीटिंग असेल तर आमचे गटप्रतिनिधी आहेत त्यांना विचारल्याशिवाय आम्ही कुठल्याही गोष्टी करत नाही. हर वर्षी आम्ही जयंती करतो पण त्यांच्या विचाराखालीच आम्ही करतो. आम्हाला पोलिसांचे ट्रॅफिक पोलीस आणि पोलीस स्टेशन यांचं परमिशनसाठी आम्ही त्यांना विचारले. माझे टेक्निक्स दीपक गजानन जाधव, माझे शाखेचे अध्यक्ष राजेंद्र भिकाजी कदम आणि सचिन मोहिते हे आम्ही 4 जण फेब्रुवारी महिन्यापासून तर आजपर्यंत ह्या कार्यक्रमासाठी आम्ही भरपूर काय प्रयत्न केलेला आहे आणि चांगल्या प्रकारे आम्हाला पोलीस स्टेशनने ट्रॅफिक पोलीस स्टेशनने चांगले मोलाचे सहकार्य केले. हे म्हणजे आमचे सुनील गंभरे साहेबांच्या यांनी आम्हाला त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. आणि आता आपले गंभरे साहेब बोललेलं आहेच की आपले कुठलाही मंत्री नाही, कुठलेही आमदार, कुठला खासदार आहेच नाही. आपलीच माणसे असे म्हणजे वाऱ्यावर पडल्याला गेलेले आहे.
पण आपल्या माणसांना दुसरी माणसे खेचाच्या पाठीमागे लागलेली आहे. पण आपल्या आंबेडकर जयभीमवाला आहे, डॉक्टर आंबेडकरांचा आपण कैदेऊ आहे, तर त्याचा हे करून आपण सर्वांनी आपला आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, कोण नाही, एवढे वर्ष केली. आता कमसे कम माझं वय 65 झालेलं आहे. अजूनपर्यंत मी उपाध्यक्षाचं काम करत आहे. गावापासून इथपर्यंत मी कार्यपद करतो आहे. पण अजूनपर्यंत किती लोक आमच्याकडे येतात, मी आम्हाला वोट द्या, आम्ही तुम्हाला 1500 रुपये देतो, तुमचे काय कुठलेही कामं असतील ते आम्ही करू. पण असे करून आपल्याकडून जे आपले कामं करतात आणि नंतर आपण गेलो तर नंतर बोलता अरे तुम्ही कुठे राहता, हे पहिले विचारतात. अहो साहेब आम्ही तुमच्याकडे आलो तर बसलो, तुम्ही आम्हाला एवढं राजकारण सांगितले, पण ते मी स्वतः ऐकून त्यांना ज्या काही गोष्टी बोललो ते बोलले हे बघा तुमची मूर्ती छोटी आहे पण किती मान आहे, कारण ह्याच्या पुढे आम्ही तुम्हाला विसरणार नाही. तिथपासून आजपर्यंत मी त्यांच्या नादाला जात नाही. पण माझं एवढं मत आहे की आपला मंत्री किंवा आमदार किंवा खासदार ह्या वटीला झालाच पाहिजे. एवढे बोलून मी 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम. धन्यवाद कांबळे साहेब. जय भीम. त्यागालाही वाटावी लाज असा माई तुझ्या त्यागाने निर्माण झाला आम्हा लेकरांचा अभिमान. सागराचं पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एकच जन्म काय 1000 जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही. तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच माता रमाई माता भीमाई त्यांच्या प्रतिमेला दिवाण अभिवादन. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 133वी जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय भीम. धन्यवाद. देवी मंडळी, जगाला शांतीचा संदेश देणारे शांतीदूत महात्मा महाकरुणी तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य विश्वरत्न तसेच आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्रिवार प्रतिमेस अभिवादन. तसेच माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी संभाजी महाराज आणि जे आपले ज्यांनी थोर नेत्यांनी आपल्यापरीने योगदान दिले आहे त्यांच्या प्रतिमेस पंचप्रणाम. आज आपल्या शाखेमध्ये 455 या शाखेमध्ये जो आज 14 एप्रिल जयंतीचा हा कार्यक्रम जो आज आपल्या बाबासाहेबांचा 133वा जयंती उत्सव आपण साजरा करत आहोत. त्या जयंतीनिमित्त आपण आपल्या शाखेच्या मान्यवरांना तसेच आपले जे शाखेतील कार्यकर्ते, सभाबंधू, महिला मंडळ आणि बालगोपाळ यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. तसेच आज आपले मान्यवर उपस्थित जे स्टेजवर आहेत, जेणेकरून आपले विचार एकदम खूप सुंदर असे त्यांनी विचार मांडलेले आहेत, असे आपले जाधव साहेब आणि कांबळे साहेब, तसे आपले मालाड गट प्रतिनिधी सुनील गमरे यांचंही माझ्याकडून त्यांचं अभिनंदन मी करतोय, यांना शुभेच्छा देतोय. धन्यवाद. थँक्यू. माझा आवाज बसल्यामुळे मी काही जास्त बोलू शकत नाही. थँक्यू. सॉरी. त्याचप्रमाणे आज आपण या कार्यकारिणी मंडळाने धन्यवाद देऊ शकतो की आज 4-5 दिवस झाले या
जयंतीच्या कार्यक्रमासाठी माझ्याबरोबर तरी मी महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगेन की येऊन इथे 2 शब्द मनोगत मांडावेत. सरचिटणीस मैत्रीपूर्वक जय भीम. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महामानव भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा जिजाई, रमाबाई यांना सगळ्यांना तिवारी अभिवादन. तसेच आज आमच्या इथे सगळे म्हणजे माझे गुरुजी योगेश गुरुजी यांना जय भीम, आणि आमचे जाधव गुरुजी म्हणजे माझे धीर यांना सुद्धा मैत्रीपूर्वक जय भीम, आणि आमच्या 17 शाखेचे 7 शाखेचे 17 शाखेचे 7 शाखेचे मैत्री माझ्या लक्षात नाही, 18 शाखेचे अध्यक्ष आहे यांना बी मैत्रीपूर्वक जय भीम, प्रतिनिधी यांना पण जय भीम. आणि 133वी जयंतीच्या निमित्त तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. इथंच थांबते. बुद्ध जय भीम. सुप्रभात. करायचे त्यांनी या धर्मपीठावर यावे. श्रीमती मायावती गजानन जाधव यांनी या धर्मपीठावर येऊन आपले 2 आम्हाला आशीर्वाद तरी द्यावेत या पुढील कामाला. 133वी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. त्याचप्रमाणे आज 4-5 दिवसाच्या कालावधीमध्ये माझ्या कार्यकर्त्यांनी आणि कार्यकर्ते मंडळांनी असं बहुमोलाचं कार्य केलं आहे की जयंतीचं कामकाज कसं करावं, काय करावं हे मार्गदर्शनासाठी केलेलं आहे. आणि या जयंतीनिमित्ताने ज्या ज्या लोकांनी धम्मदान दिलं आहे त्यांची मी नाव असून त्यांचे आभार मानत आहे. सौ दिव्या दीपक जाधव यांनी केक दिलेला आहे. त्याचप्रमाणे सौ अनिता आनंद कांबळे यांनी धम्मदान म्हणून 1000 रुपये दिले आहेत. प्रियंका चंद्रकांत पवार हिने सुद्धा 1000 रुपये धम्मदान दिले आहेत. श्रीमती मायावती गजानन जाधव यांनी सुद्धा 1000 रुपये धम्मदान दिलेले आहे. आयुष्यमान सकाराम देव जाधव यांनी सुद्धा 1000 रुपये धम्मदान दिले आहे. आयुष्यमान अभिषेक संजय मोहिते यांनी 500 रुपये. त्याचप्रमाणे आयुष्यमान दिलीप भिकाजी कदम यांनी 1000 रुपये धम्मदान दिलेलं आहे. आयुष्यमान चंद्रकांत जयराम पवार यांनी या पूर्ण रॅलीपासून तर आजच्या कार्यक्रमापर्यंत पाणी बॉटल आम्हाला दिलेले आहेत. त्याचप्रमाणे शोभा वसंत जाधव हिने सुद्धा 210 रुपये धम्मदान म्हणून दिलेले आहे. या आम्ही सर्वांचे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 455, त्याचप्रमाणे रमाई महिला मंडळ यांच्या वतीने या सर्व धम्मदानवाल्यांचे आभार मानत आहे. त्याचप्रमाणे आजपासून सकाळपासून जो कार्यक्रम आपण आयोजन केलेला आहे त्या आयोजक कार्यक्रमाला सर्व सभासदांनी त्याचप्रमाणे आमचे गणकोत्र उपस्थित होते. त्यांनी सुद्धा चांगलं सहमोलाचं काम दिलेलं आहे. तरी मी त्यांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे आम्ही आज प्रवचनासाठी या धम्मपीठावरती आमचे गुरुजी चंद्रकांतजी जाधव, त्याचप्रमाणे योगेशजी जाधव गुरुजी यांच्या प्रवचनाने आम्हाला योगीजी कांबळे यांनी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे गट प्रतिनिधी हे वेळोवेळीच आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि ते या आज आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले. तरी मी त्यांचेही शाखेच्या वतीने आभार मानतो आणि या दोन्ही धम्मपीठावरील गुरुजींच्या वतीने शरणार्थ गाथे घेऊन हा कार्यक्रम Actually, on 14th April, to commemorate the birth anniversary of Dr. Bhimrao Ramji Ambedkar. His birthday is
Absolutely, as a national holiday in a social reformer and a policy leader, and he spent his entire life work for the betterment of country. Thank you. त्याचप्रमाणे धम्मदानासाठी श्रुती संजय मोहिते ह्याने भोजनासाठी आपणाला टाठ दिली आहे, तरीही त्यांचेही आभार मानतो. नमो बुद्धाय, जय भीम. बाई मवा काय सांगू बाई मवा, भीम जवा बोलव काय सांगू बाई मवा, भीम जवा बोलव सूट बूट कोट घालून लोकांमधी, दुखे तवा बामणाच्या पोटामधी गे माय, दुखे तवा बामणाच्या पोटामधी काय सांगू बाई मवा.